श्री स्वामी समर्थ. महिलांनो, गुरुपौर्णिमा हा आपल्या आयुष्यातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. यंदा 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे. या शुभ दिवसापर्यंत आपण सर्वांनी स्वामींची एक अतिशय प्रभावी सेवा सुरू केली तर त्याचा आध्यात्मिक लाभ नक्कीच मिळू शकतो. काही जण 21 दिवसांची सेवा करतात तर काही 11 दिवसांची. आज मी तुम्हाला 21 दिवसांची अशी एक सुंदर सेवा सांगणार आहे, जी तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने करू शकता. या सेवेमुळे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी, स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी निश्चितच मदत होईल. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी कायम उभे असतात. जो भक्त मनापासून त्यांची सेवा करतो, त्याला ते कधीच एकटे सोडत नाही. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. ही 21 दिवसांची सेवा 9 जुलैपासून ते 29 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत करता येईल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहत असाल तरी ज्या दिवशी तुम्ही पाहाल त्या दिवसापासून तुम्ही श्रद्धेने सेवा सुरू करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा मनापासून आणि नियमितपणे करणे. सेवा केल्याचा परिणाम लगेच दिसेलच असे नाही, पण योग्य वेळी स्वामी त्याचा अनुभव नक्की देतात. आपल्या आयुष्यात सुख, दुःख आणि अडचणी, संघर्ष हे येतच राहतात आणि आपण मेहनत तर करतच असतो. पण त्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी, सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि स्वामींचे आशीर्वाद आपल्याला लाभावे, यासाठी अशा सेवांचं महत्त्व खूप मोठे असते. ही सेवा स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही भक्त करू शकतो. यासाठी कोणतेही बंधन नाही. मनात श्रद्धा आणि स्वामींवर विश्वास असेल तर कोणतीही सेवा सुरू करू शकतो. मला अनेक जण त्यांच्या विविध समस्या आणि अडचणींबद्दल विचारतात आणि त्यावर कोणती सेवा करावी असे विचारतात. म्हणूनच आज मी जी सेवा सांगणार आहे ती अनेक प्रकारच्या अडचणींवर मार्गदर्शन करणारी आणि स्वामींची कृपा मिळवून देणारी आहे. म्हणून जर तुम्हालाही ही सेवा करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मनातील जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे मिळतील. आपल्या सर्व स्वामी सेवेकरांना माहितीच आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये अगदी दिवाळीसारखा उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतं. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार सेवा करत असतो. कोणी पारायण करतं, कोणी नामजप करत असतं, कोणी गुरुपूजन करतं, तर कोणी विविध सेवा करत असतं. या दिवशी स्वामींना अर्पण केलेली प्रत्येक सेवा भक्तिभावाने केली तर त्याचं पुण्यफळ आपल्याला नक्कीच मिळतं. आता मी तुम्हाला जी 21 दिवसांची सेवा सांगणार आहे ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायची आहे. कोणतीही सेवा फक्त औपचारिकता म्हणून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून केली तर त्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही. म्हणून सेवा करताना मनात विश्वास, भक्ती आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. ही सेवा 9 जुलैपासून 29 जुलैपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत सलग 21 दिवस करायची आहे. या काळात एक छोटासा संकल्प करायचा. संकल्प म्हणजे फार मोठा विधी नाही. फक्त मनाशी ठरवायचं की मी ही सेवा श्रद्धेने आणि नियमितपणे पूर्ण करणार. जर तुमच्याजवळ स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जाऊन नारळ आणि खडीसाखर अर्पण करा. स्वामींना नमस्कार करा. मनातील सर्व भावना त्यांच्यासमोर व्यक्त करा. जसं आपण आपल्या आईवडिलांशी मनमोकळेपणाने बोलतो तसंच स्वामींशीही बोलायचं. त्यांना एवढीच प्रार्थना करा की ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची शक्ती आणि आशीर्वाद मला द्या. जर जवळ स्वामींचं केंद्र नसेल तर घरातील देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर नमस्कार करा. दिवा आणि अगरबत्ती लावा. खडीसाखर किंवा घरात तयार झालेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवा आणि मनापासून प्रार्थना करा. हाच तुमचा संकल्प समजला जातो. हा संकल्प रोज करण्याची गरज नाही. एकदाच मनापासून केलेली प्रार्थना पुरेशी असते. त्यानंतर शांत मनाने आणि पूर्ण विश्वासाने सेवा करत राहायची. देवाकडे वारंवार एकाच गोष्टीसाठी विनंती करण्यापेक्षा त्यांच्यावर विश्वास ठेवून योग्य वेळेची वाट पाहणं अधिक महत्त्वाचं असतं. या सेवेसाठी वेगळी पूजा किंवा मोठी मांडणी करण्याची काहीच आवश्यकता नाही. तरीही ज्यांना आवडत असेल त्यांनी स्वच्छ पाटावर वस्त्र अंथरून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणि वाचायला ग्रंथ ठेवू शकता. रोज थोडी खडीसाखर किंवा घरातील सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवला तरी पुरेसा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला नोकरी, घर आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळत असतात. त्यामुळे वेळ नसेल तर मोठी पूजा मांडण्याचा ताण घेऊ नका. स्वामींना बाह्य दिखाव्यापेक्षा मनातील श्रद्धा आणि भक्ती अधिक प्रिय असते.
आता या 21 दिवसांच्या सेवेमधला सर्वात महत्त्वाचा भाग कोणता ते पाहूया. रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करायचा आहे. एका माळेत 108 जप असतात. त्यामुळे दररोज श्रद्धेने 11 माळ मंत्र जप करायचा. त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे स्वामींचा तारक मंत्र. हा स्वामींचा अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्यशाली मंत्र मानला जातो. रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्र म्हणताना शक्य असेल तर तुमच्यासमोर एक ग्लास स्वच्छ पाणी ठेवा. त्या पाण्याकडे पाहत किंवा त्यावर उजवा हात ठेवून तारक मंत्र म्हणा. मंत्र पूर्ण झाल्यानंतर ते पाणी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून प्यावे. अनेक भक्तांच्या अनुभवानंतर यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मनाला बळ मिळते आणि नकारात्मकतेचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. जमलं तर जरूर करा, नाही जमलं तर फक्त श्रद्धेने तारक मंत्र म्हणला तरी चालेल. यानंतर तिसरी आणि महत्त्वाची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. एका दिवसात संपूर्ण ग्रंथ वाचणे म्हणजे एक पारायण. त्यामुळे 21 दिवसाच्या सेवेत रोज संपूर्ण ग्रंथ वाचलात तर गुरुपौर्णिमेपर्यंत 21 पारायण पूर्ण होतील. जर रोज संपूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी वेळ मिळत नसेल तर काळजी करू नका. तुमच्या सोयीनुसार पारायण विभागूनही तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ 7 दिवसात एक पारायण किंवा 3 दिवसात एक पारायण पूर्ण करू शकता. महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत शक्य तितकी पारायण श्रद्धेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरातील जबाबदाऱ्या, नोकरी, लहान मुलं किंवा इतर कारणांमुळे प्रत्येकाला रोज 1.5 तास देणं शक्य होतंच असं नाही. अशावेळी किमान 11 माळ मंत्रजप आणि 11 वेळा तारक मंत्र हे नक्की करा. त्यासाठी फार काही वेळ लागत नाही. पारायण करताना मध्ये काही काम आलं, बेल वाजली किंवा मुलांकडे लक्ष द्यावं लागलं तरी त्याची चिंता करू नका. काम पूर्ण करून परत स्वामींना नमस्कार करा आणि जिथून थांबलात तिथून पुढे वाचन सुरू करा. सेवेत सातत्य आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. अनेक जण विचारतात, एका दिवसात 2 पारायण केले तर चालतील का? त्याचं उत्तर होय आहे. जर तुमच्याकडे वेळ आणि इच्छा असेल तर एका दिवसात एकापेक्षा जास्त पारायणही तुम्ही करू शकता. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे दुपारी 12 ते 12:30 या वेळेत सेवा टाळावी. स्वामी सेवेमध्ये अनेक भक्त हा नियम पाळतात आणि ज्यांच्या 11 गुरुवार, 9 गुरुवार किंवा रोजची नित्यसेवा सुरू आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. त्या सेवा जशा सुरू आहेत तशाच सुरू ठेवायच्या. ही 21 दिवसांची गुरुपौर्णिमा विशेष सेवा त्यापासून पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे दोन्ही सेवा स्वतंत्रपणे करायच्या. आता एक महत्त्वाचा प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतो. या 21 दिवसाच्या सेवेदरम्यान मासिक पाळी आली तर काय करायचं? खरं तर बहुतेक महिलांना या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये पाळी येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही. जर तुम्हाला तुमच्या तारखा आधीपासून माहीत असतील तर तुम्ही सेवा थोडी लवकर सुरू करू शकता. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा पाहिला असेल तरी ज्या दिवशी तुम्ही सेवा करण्याची प्रेरणा मिळेल त्या दिवसापासून श्रद्धेने सुरुवात करा. गुरुपौर्णिमेपर्यंत जितकी सेवा करता येईल तितकी मनापासून करा. जर रोज पारायण करणं शक्य नसेल तर किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्रजप आणि 11 वेळ तारक मंत्र हे नक्की करा. अनेक भक्तांचे अनुभव असे आहेत की त्यांनी सेवा सुरू केल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवले. काहींच्या इच्छा पूर्ण झाल्या तर काहींच्या अडचणी कमी झाल्या. काही वेळा सेवा सुरू केल्यानंतर मन अस्वस्थ होणं, चिडचिड होणं किंवा अडथळे येणं असंही घडू शकतं. अनेक जण याकडे आध्यात्मिक परीक्षेच्या किंवा कर्मफळाच्या दृष्टीने पाहतात. अशावेळी सेवा सोडू नका, तर अधिक श्रद्धेने सुरू ठेवा. तुमची कोणतीही अडचण असो, नोकरी, विवाह, संतती, घरातील मतभेद किंवा इतर कोणतीही समस्या, स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करा. श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक भावनेने केलेली सेवा मनाला बळ देते आणि योग्य मार्ग दाखवते. आता काही महत्त्वाचे नियम लक्षात घेऊया. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत सेवा टाळावी. उपवास करणे बंधनकारक नाही. इच्छा असेल तर फक्त गुरुवारी उपवास करू शकता. या सेवेदरम्यान शक्यतो मांसाहार टाळावा. जर घरातील इतर सदस्य मांसाहार करत असतील आणि तुमच्यासाठी तो पूर्णपणे टाळणं शक्य नसेल तर आधी सकाळी मन शांत मनाने सेवा पूर्ण करा आणि त्यानंतर घरातील इतर कामांकडे लक्ष द्या. सेवा करण्यापूर्वी अशा गोष्टींमध्ये गुंतणं टाळणं अधिक योग्य मानलं जातं. घरातील सदस्यांनीही शक्य असेल तिथे एकमेकांना सहकार्य करावं. एखादी व्यक्ती श्रद्धेने सेवा करत असेल तर तिचा वेळ
आणि भावना याचा आदर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर घरात सुतक असेल तर त्या काळात पारायण किंवा नियोजन सेवा पुढे ढकलावी. सुतक संपल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करून संकल्प पूर्ण करावा. मात्र नामस्मरण करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. कोणत्याही परिस्थितीत मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करता येतो. आणखी एक गोष्ट म्हणजे शक्यतो परान्न टाळावं. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी प्रेमाने शिजवून दिलेलं अन्न. मात्र हॉटेल, मेस किंवा हॉटेलमध्ये पैसे देऊन घेतलेले जेवण यामध्ये गणलं जात नाही. शेवटी एवढंच सांगेन, गुरुपौर्णिमेपर्यंतचा हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे शक्य तितकी सेवा, नामस्मरण आणि स्वामींचं स्मरण श्रद्धेने करा. सेवा कधीच वाया जात नाही. योग्य वेळी तिचं फळ नक्की मिळतं. स्वामींवर विश्वास ठेवा, मनापासून सेवा करा आणि बाकी सर्व त्यांच्यावर सोपवा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.